नमस्कार. राज्यातल्या बांधकाम कामगारांसाठी आज आपण अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी 4 ज्या नवीन योजना लागू करण्यात आल्या आहेत, त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर या 4 योजना कोणत्या आहेत? तर मित्रांनो, राज्यातील जे बांधकाम कामगार आहेत, तर त्यांच्यासाठी जे महामंडळ आहे, त्यांच्याकडे हजारो कोटीचा निधी उपलब्ध आहे आणि तो निधी वापरण्यासाठी या 4 नवीन योजनांची जी आहे घोषणा करण्यात आली होती आणि त्यासाठीच आज जे आहे जी-आर निघालेला आहे. तर यामध्ये योजना कोणत्या आहेत? तर मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना, ज्यामध्ये तुम्हाला 12,000 पर्यंत जे आहे महिन्याला पेन्शन मिळते. त्याचबरोबर राज्यातील बांधकाम कामगार ज्या महिला आहेत, त्यांना प्रसूतीसाठी 20,000 रुपयापर्यंत जे आहे ते अर्थसहाय्य. त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी जे आहे विमा, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूसाठी किंवा दिव्यांग जर झाले ते त्यासाठी जे आहे अर्थसहाय्य. त्याचबरोबर बांधकाम कामगारांची जी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी सुमारे 1,00,000 रुपयापर्यंत जे आहे ते अर्थसहाय्य केलं जातं. तर या योजना कोणत्या आहेत आणि याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण जे आहे महाराष्ट्र शासनाचे जे जी-आर आहेत ते पेज ओपन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा हा जो पहिला जी-आर आहे, ज्यामध्ये कामगारांना मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना, त्याचबरोबर नोंदणीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजना आणि बांधकाम कामगारांना प्रसूती सहाय्य योजना, याबद्दल हे जे आहेत 4 जी-आर 13 जुलैला जे आहेत ते जी-आर निघालेले आहेत. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया. यामध्ये प्रसूती सहाय्य योजना जी आहे, यामध्ये बांधकाम कामगार, ज्या महिला बांधकाम कामगार आहेत, त्यांना प्रसूतीसाठी जे आहे ते आर्थिक सहाय्य जे आहे ते जे आहे महाराष्ट्र सरकारतर्फे केलं जातं. यामध्ये सुमारे 20,000 रुपयापर्यंत जे आहे ते आर्थिक सहाय्य जे आहे ते या महिलांना दिलं जातं. या ठिकाणी आपण पाहू शकता, रक्कम जी आहे 20,000 रुपयांइतकी जी आहे ती रक्कम प्रसूतीसाठी महिला बांधकाम कामगारांना दिली जाईल. त्याचबरोबर दुसरा जी-आर आपण या ठिकाणी पाहू शकता, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजना जी आहे ती या ठिकाणी आहे. याचा जी-आर 13 जुलैलाच हा देखील जी-आर निघालेला आहे. तर यामध्ये जे आहे बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक सहाय्य जे आहे ते या योजनेमार्फत केलं जाणार आहे. ते आर्थिक सहाय्य किती केलं जाणार आहे? तर जे पाल्य आहे, तो मुलगा जो आहे किंवा मुलगी, मुलगा-मुलगी जो कोणी असेल, ते जे 9वी उत्तीर्ण झाले असेल, तर त्यांना प्रति पाल्य जे आहे 20,000 रुपये इतकं जे आहे ते लाभ भेटणार आहे. त्यासाठी कागदपत्रे काय लागतील? पाल्याचे आधार जे आहे, त्याच्यानंतर पाल्याचं 9वी मधील जे शाळेचं ओळखपत्र आणि उत्तीर्ण झाले जी गुणपत्रिका आहे ते जे आहे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर जे आहे पुढं आपण पाहू शकतो, 11वी जर उत्तीर्ण झाला असेल पाल्य, तर त्यासाठी सुमारे 25,000 जे आहे ते जे आहे वन टाईम जो लाभ जो आहे दिला जाणार आहे आणि कागदपत्रे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आहेत ते कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला जमा करायचे आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय पदवी जर पाल्य करत असेल तुमचा, त्यासाठी जे देखील आहे 1,00,000 रुपयापर्यंत जे आहे ते आपल्याला आर्थिक सहाय्य जे आहे ते प्रतिवर्ष भेटणार आहे आणि कागदपत्रे या ठिकाणी आपण पाहू शकता, वाचू शकता. त्याचबरोबर जर का तो पाल्य इंजिनिअरिंग वगैरे अशा डिग्रीमध्ये काही शिक्षण घेत असेल, तर त्या पाल्यासाठी देखील आहे 60,000 रुपयापर्यंत जे आहे प्रतिवर्ष इतका लाभ जे आहे तो मिळणार आहे प्रति पाल्य प्रतिवर्ष. तो देखील आपण घेऊ शकता. तर त्याच्यानंतर तिसरा जो जी-आर आहे, त्यामध्ये मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना जी आहे ती आहे. याचा जी-आर देखील 13 जुलै 2026लाच काढलेला आहे आणि यामध्ये जर बांधकाम कामगाराला मृत्यू झाला, तर त्यासाठी देखील आणि त्याच्या अंत्यविधीसाठी देखील जे आहे ते सहाय्य केलं जाणार आहे. त्याचा देखील जी-आर आपण या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये जर आहे बांधकाम कामगार जो आहे, जर 3 वर्ष जर त्याची नोंद असेल, तर त्या बांधकाम कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याला 3.5 लाख रुपये इतकं जे आहे ते त्याच्या जे आहेत वारसदार त्यांना आर्थिक सहाय्य तेवढं मिळणार आहे. त्याचबरोबर जर अपघाती मृत्यू झाला त्या बांधकाम कामगाराचा,
तर त्यासाठी 6.5 लाख रुपये इतकं जे आहे ते सहाय्य मिळणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे आपण या ठिकाणी वाचू शकता. व्हिडिओ मोठा होईल, कागदपत्रे मी सांगत नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील हे कागदपत्र वाचू शकता. त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे, यामध्ये जर का बांधकाम कामगाराला दिव्यांग आलं किंवा त्याला काही म्हणजे बॉडीमध्ये काही फ्रॅक्चर वगैरे किंवा काही जे आहे परमनंट जर दिव्यांग आलं, तर त्यासाठी देखील जे आहे आर्थिक सहाय्य 2 लाख रुपयांत इतके जे आहे ते मिळणार आहे. आणि ते दिव्यांग जर असेल तुम्ही, तर त्यासाठी 75% दिव्यांगत्वाचं जे आहे तुम्हाला सर्टिफिकेट लागेल आणि त्यानुसार तुम्ही तो जो आहे लाभ या ठिकाणी घेऊ शकता. आणि चौथी योजना आपण या ठिकाणी पाहू शकता, निवृत्ती वेतन योजना. यामध्ये काय केलं जाते, बांधकाम कामगारांना 12,000 रुपयापर्यंत जे आहे ते निवृत्ती वेतन दिलं जातं. त्यासाठी जे आहेत निकष देखील आपण या ठिकाणी खाली पाहू शकता. यामध्ये जर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल, जी 20 वर्ष इतकी जुनी असेल, तर तुम्हाला दरवर्षी मिळणारं निवृत्ती वेतन जे आहे ते 12,000 रुपये इतके आहे. जर तुमची नोंदणी 15 वर्षांपूर्वीची असेल तर 75% म्हणजे 9,000 रुपये, आणि नोंदणी जर 10 वर्षांपूर्वीची असेल तर 6,000 रुपये हे जे आहे ते निवृत्ती वेतन दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, या होत्या बांधकाम कामगार योजनेच्या ज्या नवीन घोषणा आहेत त्याबद्दलचे GR. आणि ह्या योजनेला अप्लाय कसा करायचा किंवा यासाठी अजून कोणत्या निकष तुम्हाला फॉलो करावे लागतील किंवा कागदपत्रे कोणती लागतील, याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्यासाठी देखील जे आहे डेडिकेटेड एक पूर्ण व्हिडिओ बनवू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण नक्कीच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.